नमस्कार मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सावी, अवंती आणि नीता या तिघीजणी त्यांचा प्लॅन ठरवत असतात. या तिघीजणी किचनमध्ये असतात आणि त्या तिथे बोलत असतात. तर आता सावी म्हणत असते की हे बघा अवंती, नीता वहिनी, आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आणि हे बघा आता हा सगळा प्लॅन आपण आता असं करू. आणि त्या तिघी प्लॅन ठरवतात आणि तेवढ्या तिथे आता जी नीता आहे ती उभा असते आणि तेवढ्या तिथे जी इरा आहे ती येते पाणी घेण्यासाठी. आल्यावरती ती बघते आणि म्हणते, काय हो तुम्ही ते काय करताय नीता वहिनी? तर आता लगेच ते म्हणते, काय म्हणजे तुझ्यासारखीच मी पण पाणी न्यायला आले होते. तर ते म्हणते, अंधारात का आलास मग तुम्ही, लाईट का नाही लावलास? तर आता लगेच ती म्हणते की काय लाईट लावायचा, मला माहिती ना सगळं त्यामुळं नाही. तर आता लगेच ती खूप घाबरलेली दिसते. तर आता लगेच इरा म्हणते की काय हो, काही लपवताय का तुम्ही वहिनी माझ्यापासून? मला सांगा बरं काही लपवत असल्या तर. तर ती म्हणते की नाही लपवत मी काही तुमच्यापासून. तर म्हणते की लपवत असेल तर मला सांगा तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय? तर आता लगेच ती इकडे बघायला जाते किचनकडे आणि लगेच ती म्हणते की काय करताय तुम्ही इकडे आता? तर आता लगेच ती म्हणते की काय करताय म्हणजे? तर आता लगेच ती म्हणते की मला बघू द्या इथं कोणी आहे का? तर आता लगेच अनिता ओरडते आणि म्हणते की काही गरज नाही आहे हिरा आता तुला इथे उचकपाचक करायची. अगं रात्र झाली आहे, तुझ्यामुळे मला सगळे ओरडतील माहिती आहे का? कोणी काही बोललं तर मला सगळे ओरडतील. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा त्यामुळं तुम्ही ना, तू जा इरा इथून असं म्हणते. इरा पाणी घेऊन तिथून निघून जाते आणि आता जी इरा आहे ती गेल्यावरती आता लगेच इकडं जे अवंती, नीता आणि सावी असतात तर तिघी पण आता सावध होतात. आता सावी पण तिच्या रूममध्ये जायला लागते आणि आता सावी तिच्या रूमकडे यायला लागते तेवढा धैर्य उठलेला असतो आणि तो विचारतो, काय गं सावी कुठं गेली होतीस? तर आता सावी म्हणते की अरे फ्रेंड, इथेच होते मी बाहेर, पाणी प्यायचं होतं ना मला, मी त्यामुळं पाणी आणायला गेले होते. तर आता लगेच तो म्हणतो, हो का, मला म्हणायचं ना मग, मला उठवायचं ना. तर ती म्हणते की नाही अरे फ्रेंड, चल आता आपण झोपूयात आणि ते दोघे तिथे एकत्र झोपी जातात. तर इकडे आता सकाळी सकाळी सावीन ते आता त्यांचा ठरलेला प्लॅन करतात. अवंती आणि सावी गाडीत बसतात परागच्या मित्राच्या आणि इकडे जी नीता आहे तिला खूप वेगळाच अवतार दिलेला असतो. वेड्याबाईसारखा अवतार तिला दिलेला असतो. केस ते मोकळे सोडलेले असतात आणि आता ती वेड्याबाईसारखी तिथे हिंडत असते आणि ती कोर्टामध्ये आलेली असते दामिनी आणि सावीन त्या दुसऱ्या गाडीत बसलेले असतात. सावीन ते बघत राहतात. तर अवंती खूप घाबरलेली असते. अवंती म्हणजे आता काय करायचं? तर ती म्हणते की काही काळजी करू नका, मी आहे ना, असं म्हणते. आणि आता लगेच ते म्हणतात काळजी करायचं काहीच काम नाही आहे तुम्हाला, असं म्हटल्यावरती आता लगेच जी सावी आहे ती सावी म्हणते की हे बघा आता आपण शांत बसा, मजा बघा यांची फक्त. आणि जी नीता आहे ती येते आणि आता लगेच ती त्या दामिनीला एक गाडी देते आणि म्हणते, दामिनी मुजुमदार तुझा खेळ संपला आता. आणि वेड्याबाईसारखी करते. दामिनी खूप घाबरून जाते आणि ती बाई तिथून पळून जाते. दामिनी ती मॅसेज आणि ते बघते, त्याच्यावर लिहिलं असतं छोटा पॅक बडा धमाका. हे बघून ती तर अजूनच घाबरते. ती म्हणते काय असेल हे सगळं, कुणी दिलं असेल बरं मला, असं म्हणत असते आणि पूर्ण घाबरून गेलेली असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.